बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? कमेंट करके मुझे बताओ कि कैसे हो करके, क्योंकि काफ़ी दिनों के बाद हम लोग मिल रहे हैं, है ना? और सबसे मेन चीज़ लाइव स्ट्रीम ये मतलब थोड़ा-सा कुछ गलतियाँ हो सकती है मेरी मुझे क्योंकि पहली दफ़ा मैं लाइव स्ट्रीमिंग कर रहा। इसके पहले हम लोगों ने किए थे लेकिन वो क्लास के ओरिएंटेड किए थे कि देखा था कि भाई कैसे होता है, कैसे नहीं होता है करके, है ना? तो हमारा ये पहली-वहली दफ़ा है बच्चा कि लाइव स्ट्रीम में कैसे आ जाता है, किस हिसाब से इंटरैक्ट किया जाता है। आप मैसेज कर सकते हो मुझे, मैसेज भर-भर के मैसेज कीजिए कि सर हमें बराबर दिख रहा है कि नहीं दिख रहा है। ये पैटर्न कैसा है, सही रहेगा कि नहीं रहेगा, है ना? तो उस हिसाब से, ओके? तो एनीवे जो भी है अभी देखो हमारे पास नवोदय के एग्ज़ाम की ओरिएंटेड सिर्फ़ 2 दिन बचे हैं बच्चा, आज का और कल का। परसों खतरनाक तरीके से हम लोगों को पेपर सॉल्व करना है, 1 नंबर तरीके से, है ना? तो उसकी प्रैक्टिस हम लोग करेंगे। मैंने पहले ही बताया था कि मैं कम से कम 160 के आस-पास आपके साथ जो भी मैथमेटिक्स के इंपॉर्टेंट सवाल है ना, जो आ सकते हैं, है ना? उसके ऊपर हम लोग डिस्कशन करने वाले हैं, ओके? तो एनीवे बच्चा जो भी है जिस हिसाब से थोड़ा-सा फास्ट में सॉल्व करने की कोशिश करेंगे। इसमें ज़्यादा वो प्रॉपर फुल तरीके से जो क्लास में हम लोग एक्सप्लेनेशन करते हैं ना, वो एक्सप्लेन मैं यहाँ पे नहीं कर पाऊँगा, ओके? तो एनीवे जो भी है जिस हिसाब से है, ओके बच्चा स्टार्ट करते हैं और स्टार्ट करने से पहले मैं बता दूँ और आप सभी का मैं फिर से तहे दिल से वेलकम करना चाहूँगा मेरे इस यूट्यूब के परिवार में जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। अगर कोई नए बच्चे या नया पेरेंट्स अगर सपोज अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिए रोजाना बच्चा ऐसे ही मैथमेटिक्स के ओरिएंटेड चाहे वो किसी भी क्लास के ओरिएंटेड क्यों ना हो हम लोग अपलोड किया करते हैं ओके तो चलो बीच बीच में हम लोग डिस्कस किया करते रहेंगे अभी थोड़ा सा हम लोग डिस्कस करते हैं ओवरऑल पेपर के हिसाब से देखो रे कुछ नहीं है रे ये पेपर रे मैं सच बता देखो बच्चा मैंने पहले ही बताया है आपको थोड़ा सा ऐसा लग रहा होगा कि सर ये क्या छोटे 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 सवाल आप लेके आ रहे हो करके है ना मैं एक चीज बता दूं 20 में से कम 17 से 18 सवाल ऐसे रहेंगे जो आपको बिल्कुल अगर आपकी पढ़ाई अच्छी है तो हाँ आपकी पढ़ाई अच्छी है तो आप मैं सच बता रहा 17 से 18 मार्क आप यू ही स्कोर कर बस कम से कम 2 से 3 सवाल ऐसे रहेंगे जो थोड़ा टफ रहेंगे टफ इन द सेंस टाइम कंज्यूमिंग रहेंगे लॉजिक लगेगा ठीक है उसमें थोड़ा सोचना पड़ेगा एनीवे देखो बच्चा कैसे कर रहे हैं हम लोग देखिए बघा पहिला प्रश्न काय आहे रे की सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या सांगा म्हणते पाय 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 आता मला एक गोष्ट सांग हा फक्त डोकसा खराब करण्यावाली गोष्ट नाही आहे का सर्वात मोठी 5 अंकी संख्या तर 5 अंकी संख्या कोणती सर्वात मोठी ए नऊ 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 झाले ना आता यामध्ये विषम संख्या सांगा म्हणते ह्या बया हा स्वतःच विषम संख्या आहे ना का डोकसा खराब करावासाठी पाय 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 डोकसा खराब करण्यासाठी फक्त त्यांनी असं फक्त काय म्हटलं 5 अंकी विषम संख्या हा जर सम संख्या म्हटलं असतं तसं विचारलं तर नाहीये तसं उत्तर तुमचं झालं फायनल डी जर त्यांनी 5 अंकी सम संख्या म्हटलं असतं ना रे विचारलं जाऊ शकते फरक करू ना काहीतरी डिफरन्स करेलच तो ओके तर सम संख्या जर विचारेल ना तर 9 9 9 9 हे 9 सम आहे का विषम आहे विषम आहे समोर जाल तर ते 5 6 अंकी बनून जाणार म्हणून मागे जा ना बस हा तुमचा उत्तर राहणार क्या ये बात क्लियर हुई बच्चा ठीक है नेक्स्ट 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 प्रश्न बघूया रे बघा बघा कन्सेप्ट फक्त बघा पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज किती देखो बच्चा ये मैंने सब आपके पास वो लिखे हुए हैं ओवरऑल जितने भी हम लोगों ने सब चीजें जो पढ़े थे ना ये सब लिखा हुआ है पहिल्या एन विषम संख्यांची एन विषम संख्यांची जे काही असेल पहिल्या 15 म्हणजे एन झालं एन विषम संख्यांची बेरीज म्हणते अरे अशा वेळेस दुसरा तिसरा काही नाही यांचा वर्ग बस रपाकचे उत्तर जिथपर्यंत म्हटलं आहे ना त्याचा वर्ग करून टाका तर 15चा वर्ग तुम्हाला ट्रिक तर मी सांगितलंच आहे कधी पण कुठल्याही संख्येच्या शेवटी जर 5 आहे ना का आणि त्याचा वर्ग करणे आहे तर 5चा वर्ग रपाकचे 25 लिहून टाकायचा एकच्या समोर काय येत असते तो 2 रे बाप्पा तर एका दुरी 2 2 से 25 तुमचा उत्तर राहणार समझ रहे हो क्या बातों को तुम्ही म्हणाल सर हे फक्त इथेच लागू पडते कुठे सर 15च्या अरे नाही रे जर मी म्हटलं तुम्हाला 35चा वर्ग काढायचा आहे आपण काय करत असतो 35 गुणीला 35 अरे टाइमपास कायसाठी करायचा असा मैंने क्या बताया इसको मल्टीपल करते बैठोगे आप क्या करना बच्चा 5चा वर्ग रपाक से लावा किती 25 आणि 3च्या समोर काय येते असते रे 4 तर 312 गुणाकार करायच्या फंदामध्ये पळावचा नहीं समझ का चलो बच्चा नेक्स्ट एग्जांपल देखो तो उसके हिसाब से इसका आंसर समझ में आया ना ये भी नहीं है रे ये 225 आंसर है इसका ये बस जनरली मैं एग्जांपल बताया आपको ओके नवीन प्रश्न पाय रे पाय रे पाय 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 शून्य ते घात 4चे मूल्य किती असेल शून्य इथे ते नाही पाहिजे शून्यच्या घात 4 चे मूल्य किती असा प्रश्न पाहिजे हा थोड़ा सा वो लिखने में गलती हो गई होगी उसकी ऐसा कुछ नहीं है ना पाय तर 0 ते घात 4 चे मूल्य जनरली मुलं काय करतात 4चा घातांक 0 ठेवतात आणि त्याचं उत्तर 1 असे म्हणतात गलत होऊन जाणार 0च्या घात 0चे घात 4 म्हणतात म्हणजे 0चा घातांक 4
घातांक म्हणजे होते काय? घातांक म्हणजे आता या वेळेवर असा विचार नको कराल की घातांक म्हणजे काय म्हणून. घातांक म्हणजे कोणाच्याही डोकशीवर किती काय आहे, किती अंक आहेत, त्याला घातांक म्हणतात. बस डोकशीवर म्हणजे पावर, इंग्लिश वाला मैं बता दूं बच्चा, ठीक है? जो भी एक्सपोनेंट जो कहा जाता है ना, इंग्लिश के ऐसा हिसाब से अगर सपोज मुझे बताना है तो ये बिल्कुल समझ लेना कि किसी भी बेस का, है ना? जो भी व्हाटएवर जो भी पर्टिकुलर पावर रहता है ना, उसे आप लोग एक्सपोनेंट कहते हो. पावर जनरली, ठीक है? आणि त्याला मराठीमध्ये घातांक म्हणतात. चलो, एनीवे अगर सपोज कोई मराठी वाला, इंग्लिश वाला देख ही रहा होगा, उसके लिए मैंने बता दिया. तो बस उसने यही पूछा है, व्हाट इज द एग्जैक्टली पावर ऑफ 0? नहीं, पावर ऑफ 0 नहीं, अगर सपोज उसका पावर 4 रहा, तो फिर 0 टू द पॉवर 4 क्या होगा? कधी पण लक्षात ठेवायचं, शून्याचा पॉवर अगर सपोज काही असू द्या, काहीही, कितीही, अनंत, कितीही मोठी संख्या असेल, तरी त्याचं उत्तर शून्याचे राहते. खतम काम. काही टाईमपास करायची गरज नाही त्यामध्ये, ठीक आहे? कारण की शून्याचा पॉवर 4 वेळा म्हणजे 0 गुणिला 0 गुणिला 0 गुणिला 0च राहते, म्हणजे 0. चला, नेक्स्ट प्रश्न. बघा रे, बघा, बघा. काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं अशा प्रश्नांमध्ये. हां, बघा आजकाल ते थोडंसं असं विचारतायत प्रश्न. बघा, हे खूप छान प्रश्नांची क्वालिटी आहे. 6 शेकडो, कायचा शेकडो? अरे शेकडा का आपला? शेकडो म्हणजे हजारवा पद, सॉरी हजारवा पद म्हणतो, 100वा पद, ठीक आहे? 7 10 पट आणि 8 एकाकाकी बेरीज. बस याची किती राहणार असं म्हणते. तसं 6 लक्ष दे रे, लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे. बघा तुम्हाला येते बरं हा प्रश्न, असं मी म्हणत नाही की येत नाही म्हणून. पण तुम्ही कन्फ्यूज होता थोडंसं बघा. कारण की शब्द ते तुम्हाला इरिटेट करतील, तर शब्दामध्येच इरिटेट करतात हे लक्षात ठेवा. जर तुम्ही शब्दांमध्ये इरिटेट नहीं झालात ना, कामच जमलं. ठीक है ना? अगर सपोज बीच-बीच में अगर सपोज आपको ऐसा लगता है कि सर कुछ सवाल पूछना है, तो आप बेशक पूछ सकते हो. वो आप मुझे क्या बोलते हो व्हाट्सएप नहीं. इथे कमेंट करू शकता तुम्ही आराम से मला ते दिसणार. मी तुम्हाला वाटत असेल तर मी मधा-मधात ते कमेंट घेत जाणार. ओके? तर चला 6 शेकडो. दिमाग खराब. शेकडो म्हणजे काय होते का? शेकडो म्हणजे 100 भाग, तर 6 से झाला. खतम काम. 7 10 पट. 10 पट म्हणजे का गा? 70 हट. आणि 8 एकक. 8 एकक म्हणजे हा काय? फक्त 8. याची बेरीज म्हणते. हा बया समजते का नाही आम्हाला? 0 आणि 0 किती? 8. 8. 0 आणि 7 7 आणि हा किती? 6. 6 से 68. 68 नाही, काय म्हणतात रे? 78. आहे का ना सर बाबा? कुछ गलत तो नहीं हो गया मेरा? हाँ, ये है 78. ठीक है? क्या ये बात क्लियर हुई बच्चा? 678. ठीक आहे. अजून थोडासा मी बघा तुम्हाला असं वाटत असेल, की सर हे तुम्ही का बरं हे असे मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये असं टाइप काहीतरी आहे बाबा. मराठी मीडियमचा तुमचा पेपर आहे. त्याचा डोकसा खराब झाला तर पर्याय पण ते मराठीमध्ये पण देऊ शकतात. म्हणून थोडंसं विचारात घ्या तशा पद्धतीने. ठीक आहे? आहे की नाही? नेहमीच तुम्हाला इंग्रजी हे असे काय म्हणतात अंक दिसतील अशातला भाग नाही. ठीक आहे? ते तुम्हाला समजलं पाहिजे, की कोणाला काय म्हणतात, कोणाला कसं म्हणतात. जनरली पोरांना माहीतच नाही रे 99 अरे बाबा इसको मराठी में क्या बोलते का? तुम्ही महाराष्ट्रीयनच आहात ना? 99ला काय म्हणतात? सांगा, करा कमेंट करा. नाही माहीतच नाही रे! मी खरं सांगतो पाहिजे हां. तर देख ना, कभी एक आध एग्जांपल आएगा तो मैं बता दूंगा आप लोगों को. चलो एनीवे बच्चा. देखो नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या 23च्या गुणाकार नाही म्हणते? 23च्या गुणाकार नसलेली संख्या खालीलपैकी विचारत आहेत. ठीक आहे? अरे गुणाकार नाही म्हणजे तो त्याच्या मला एक गोष्ट सांग 23च्या गुणाकार नाही म्हणत आहे ना, तर मला सांग खालीलपैकी पर्यायामध्ये फक्त बघायचं की 23ने भाग देणारी संख्या कोणती नाही आहे. बस. आता मला सांग 253 23ने भाग जाते 23 एक 23 आणि 23 एक 23 म्हणजे झाला. हा तर होऊच नाही शकत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा पण होऊ शकते. म्हणजे त्यांनी असं विचारलंय की गुणक नाही. त्याला तो भाग गेलं नाही पाहिजे. तिथे पण नाही जात. हा 23 हा पण नाही जात. हाच तुमचं उत्तर आहे बच्चा. बघा म्हणजे जातो हे भाग जातायत बरं हां. त्याला न जाणारा पाहिजे. तर तुमचं उत्तर कोणचं आहे? 323 भागाकार करून पहा 23 एक 23 डिवाइड अगर सपोज सबट्रैक्ट माइनस करते हो आप, ठीक है. काय 12 3 गेले 9 आणि हा किती 93 पॉसिबलच नाही. 23 मध्ये 93 येतच नाही. होऊच नाही शकत. म्हणजे हाच तुमचं उत्तर. समजलं का? काय-काय प्रश्न असे असतात. बघा, गुणक नाही विचारलं, शब्दाकडे लक्ष द्यायचा. पूर्णपणे थोडंसं बघा, प्रश्नाचं उत्तर खूप नंतरची गोष्ट असते. आधी प्रश्न वाचून व्यवस्थित पद्धतीने समजून जायचं, की तुम्हाला ॲक्चुअलमध्ये विचारलं काय? ओके? समझ रहे हो बात को? चलो, नेक्स्ट प्रश्न बघा रे. नेक्स्ट प्रश्न बघा काय? 8, 12 आणि 36 त्या सामायिक घटक खाली दिलेल्या कोणते आहे? अरे सामायिक घटक आता बहुत से पोरांना हाच माहीत नाही रे सत्यानाश. सामायिक घटक सर का हो जी? खाली टेन्शन घेतेस का? मी सांगतो ना तुम्हाला. पहा. सामायिक घटक
म्हणजे या दिलेल्या 8, 12 आणि 36 या तिन्ही संख्याला दिलेल्या पर्यायापैकी कोणते घटक जनरली कटत आहे, फिर डिवाइड हो रहा है, बस सीधा सीधा. 1च्या फळ्यात 8 येते, होजी येते. 1, 2च्या फळ्यात येते 8, होजी येते. 2च्या फळ्यात येते 2च्या फळ्यात 12 पण येते, 36 पण येते. येते जी. 4च्या फळ्यात 8 येते, 12 येते, 36 येते. हा उत्तर राहू शकते का? आहेच. पहा, 1च्या फळ्यात येते, 2च्या फळ्यात. 6च्या फळ्यात 8 येते का? नाही. कॅन्सल. 6च्या फळ्यात नाही. कॅन्सल. 8च्या फळ्यात 8 येते, पण 12 येते का? नाही. कॅन्सल. हे 3 तर असेच कॅन्सल झाले. दिलेल्या पर्यायांपैकी जे कुठले पण अंक दिलेले आहेत, ते जर या दिलेल्या संख्या 8, 12 आणि 36 तीनही संख्याला जर भाग जात असतील ना का, 100% तो तुमचा उत्तर. समजला का? चला नेक्स्ट पहा. काही टेन्शन नाही घेवायच्या याच्यात. सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे अगर सपोज कुठला हिस्सा असेल ना नवोदयाच्या परीक्षेमध्ये, तो गणिताचा असतो. आपण त्याला कठीण समजतो. हा लक्षात ठेवायचा. ओके, चला बघा. नेक्स्ट प्रश्न बघूया रे. टिडिंग. काय म्हणतो? आयताची लांबी दुप्पट केली जाते. हाँ, ये महा इंपॉर्टेंट है प्रश्न. बघा. ठीक है, ये बहुत इंपॉर्टेंट सवाल है. आप अगर सपोज आपको चाहते हो तो मैं 1 मिनट आपको देता हूं, सॉल्व करके देखिए और कमेंट करके बताइए मुझे कि सच में आपका आंसर आ रहा है, कौन सा आ रहा है. ठीक है, बताओ रपाक से. 1 मिनट दे रहा मैं आप लोगों को. जल्दी सोचो. कमेंट करके मैं पढ़ता कमेंट, मैं भर के पढ़ूंगा कमेंट. हाँ, आपका नाम भी लूंगा कि किसका आंसर आया है, किसका नहीं आया करके. जल्दी भेजो. इसका मैं फिर बताता कैसे इसको सॉल्व करना. चलो नहीं तो टाइम हो जाएगा अननेसेसरी, क्योंकि नेक्स्ट लेक्चर भी है. एनीवे देखो बच्चा, देखो मैं ही बता देता आप लोगों को. ओके, देखो कुछ नहीं, टेंशन नहीं लेना. ठीक है. जिसका भी आएगा मैं बता दूंगा, मैं रीड कर लूंगा एंडिंग. ठीक है, चलो देख रे बच्चा. काय आयताची लांबी दुप्पट केली जाते, त्याची रुंदी किती टक्के कमी केली पाहिजे जेणेकरून क्षेत्रफळामध्ये कोणताही फरक नाही. मला सांग, हा जो आयत आहे, जनरली देख बच्चा, याचं ना धड तुला लांबी माहित आहे, ना धड तुला रुंदी. असं तरी म्हटलं का त्यांना की लांबी हे रुंदीच्या 2 पट आहे, लांबी हे रुंदीच्या 10 पट आहे, असं काही म्हटलं का त्यांनी? नाही म्हटलं ना का? मला एक गोष्ट सांग सरळ अशा वेळेस जेव्हा कन्फ्युजन होतं ना, की आयताची लांबी दुप्पट केलं नाही त्यांनी, मान्य करतो मी, पण कोणाच्या केलं हा माहित नाही आपल्याला. रुंदीच्या केलं का? नाही केलं. त्याची रुंदी किती टक्क्यानं कमी करावं लागेल म्हणते. ती एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, कुठला पण एक हा नेहमी तुमच्याला तोंडपाठच ठेवा. कुठला पण वर्ग. आता वर्ग म्हणजे काय? स्क्वेअर. अरे हारे, स्क्वेअर ज्याचे चारही बाजू समान असतात. कुठला पण स्क्वेअर हा कुठला पण असू द्या, ठीक आहे, हा नेहमी आयतच असते. आता माहित नाही तुम्ही किती अभ्यास केलाय त्याचा आणि किती नाही केलाय. ठीक आहे, नेहमी हे गोष्ट लक्षात ठेवायच्या. प्रत्येक स्क्वेअर हा आयतच असते. ठीक आहे, तर मला एक गोष्ट सांग, जर मी असा विचार केला, अरे लक्ष दे, जसा हा आयत आहे, आयत म्हणतो, वर्ग, लक्ष दे, काही जात नसे याच्यात. ठीक आहे, आता याचे हे सगळेचे सगळे बाजू समान असतात. मी काय मानतो की याला 100 मानतो ना थोड्या वेळासाठी. काय फरक पडते? मानायचंच काम, कारण की त्याने दुप्पट केला, तर 100चा दुप्पट करीन मी सरळ. आता हा बघ, हा त्याची लांबीच झाली, हे भलेही बाजू आहे, हे लांबीच झाली ना, तर मी याला लांबी मानत असतो किती? 100 नाही, याचं दुप्पट केलं, याची दुप्पट करतो मी, तर 100चा दुप्पट किती होणार रे? 100च्या दुप्पट किती होणार? तर 200. समजलं? जर तू लांबी दुप्पट करतोय म्हणजे 100चे 200 झाला, तर रुंदी किती होणार? आम्हाला थोडी माहित आहे किती होणार, तर x होणार. सरळ. समजला का? तर बघा, यावरून काय लक्षात आलं तुम्हाला? तर मला एक गोष्ट सांग, याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ दोघांचं समानच राहील ना? तर क्षेत्रफळ कोणाचा? क्षेत्रफळ वर्गाचा क्षेत्रफळ बरोबर आयतचा क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कोणाचा? वर्गाचा क्षेत्रफळ आणि आयतचा क्षेत्रफळ दोन्ही समान. त्याच्यापासूनच याद है मैंने आपको शायद वो कौन से इससे बताया था? ये रे, अपने इससे बताया था मैंने आप लोगों को, याद है क्या? याद जब वो चॅप्टर पढ़ रहे थे आपण परिमिती वगैरे वाला. ठीक आहे, याला तुम्ही या पर्टिक्युलर जे कुठे तुम्हाला जर सपोज दिसत असेल तर बघा, हा जो कुठलाही आयत आहे याला तुम्ही वर्गाच्या स्वरूपामध्ये बनवू शकता. ट्राय करून बघाल घरी. कुठली पण एक जनरली असा एक रस्सी घेऊन घ्या, त्याला आयतही बनवू शकता आणि त्यालाच तुम्ही वर्ग पण बनवू शकता. समजलं का? प्रत्येक कोणता पण असो,
ठीक आहे. चला लक्ष दे रे. तर मग ते एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्यामध्ये क्षेत्रफळ वर्गाचा जो क्षेत्रफळ आहे, तो कुठल्याही हालतमध्ये आयतच्या क्षेत्रफळाच्या बरोबरीत राहणार. ओके. तर चल क्षेत्रफळ वर्गाचं क्षेत्रफळ किती आहे रे? हा चांगला वाटत नाही का तुम्हाला? थांब. दिमाग खराब याला मिटवतो. हां. वर्गाचं क्षेत्रफळ किती राहते? बाजूचा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100 दिमाग खराब. आयतचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती 2 रुंदी किती x. आराम से भेटते ना का आता? पाय. आता हा मला सांग तू हा 2 से इकडे गुणा करा. तिकडे पडणार तर 0, 0, 0. हे तर किती झाले 1, 2, 3, 4 शून्य. ठीक आहे आणि खाली किती 2 से 0, 0, 0, 0 मेला तर 100 तुमचं काय आलं रे? एक्स. क्या ये बात? अरे नहीं. देखो बच्चा देख. मेरे को काट इसको देखा काटा नहीं मैंने, है ना? देख हा 2 1 आणि हा 2 50 म्हणजे रुंदी किती झाली रे? पाय. रुंदी किती झाली? 50 झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी लांबी ही 2 पट केलं, तेव्हा रुंदी किती झाली? तर अर्धी झाली. लक्षात ठेव. म्हणजे 50 झाली ना रे. 100ची किती झाली? 50 म्हणजे किती टक्के घट झाली? 50%. फरक कितीचा राहणार? 50. समझलं का? ट्राई देखो इसको एक बार और सुन लेना मतलब आपको समझ में आ जाएगा, है ना? देखो बच्चा देखो. 50% कमी झालं म्हणजे 2 पट जर तू वाढवतो ना लांबी, तर त्याची जी रुंदी असते ते 50% नी कमी होते हे सांगण्यामागचा उद्देश. ओके. चला बघा असे काही प्रश्न असतात जे 2-3 प्रश्न येणार ते कम से कम तुमचे 1 ते 2 मिनिटं जरूर घेणार. जर लॉजिक तुमचं छान आहे. ओके. तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. पहा. काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं आहे याच्यात. हां. जास्तीत जास्त मुलांची संख्या शोधा ज्यांना 18 कॅन आणि 48 पेन समान हा शब्द दिसला. पाय. हा जो शब्द आहे ना गा कोणता शब्द? हा जास्तीत जास्त शब्द दिसला तर तुमच्या डोक्यामध्ये एकच भूत आला पाहिजे. कोणता? मसावीचा भूत. कमीत कमी म्हणलं तर तुमच्या डोक्यामध्ये एकच आत्मा आली पाहिजे. कोण? लसावी. समजला का गा? जर जास्तीत जास्त म्हणलं तर कोणता भूत? मसावी आणि कमीत कमी म्हणलं तर कोणती आत्मा? लसावी. समजला का गा? तर पाय. आता याची मसावी काढणार आहे 18 आणि 48 ची. आता मला सांग 18 आणि 48 याची मसावी काढत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची रे. पाय एक मी सांगतो तुम्हाला. बघा 18 आणि 48 खूप सारे मुलं लागतात 18 चे अवयव, मग 48 चे अवयव. कायसाठी टाइमपास करायचा रे एवढा? फक्त एवढा विचार कर, हे दोनच्या दोनही संख्या कोणाच्या भाड्यात येतात रे? साइन तिरी? हो सर, साइन तिरी 18 आणि साइन किती जाजे? 6 7 42 6 8 जा रे. साइन 48 म्हणजे 6 एकमेव अशी संख्या आहे जे 18 नाही भाग जाते ना 48 नाही भाग जाते. पण झाला तरी उत्तर तू काय टेन्शन घेतस धर उत्तर. समजला का? बाकी जास्त टेन्शन घेवायचा नाही. नेक्स्ट आता समोर पाय. समोर जाशील तर काही अर्थ नाही आहे त्याला. ठीक है चला. बघा झाला. चलो बाद में बताऊंगा बच्चा क्योंकि अगर सपोज देखो उसको ज्यादा डिटेल में आप लोग अगर सपोज चाहते हो तो हमारा अभी तो फिलहाल वो वक्त नहीं है लेकिन जो भी अगर सपोज कोई चौथी में या इस साल कोई चौथी में होगा या 5वीं में गया होगा इस साल, ठीक है ना बच्चा? तो उसके लिए हमारे कोर्सेज स्टार्ट हो चुके हैं ऑनलाइन अगर सपोज आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो मात्र 1000 रुपए में मैं आप लोगों को पूरा साल पढ़ाता हूं बच्चा इसी वे में. एक चीज याद रखना लेकिन कब? जब आप ऑनलाइन सिर्फ ऑनलाइन मतलब यही चीजें वीडियो ही आपको मिलेगा. बाकी एक्स्ट्रा और कुछ जो भी चीजें रहेगी उसके रिगार्डिंग मैं बाद में आपके साथ डिस्कस कर लूंगा क्योंकि हमारी अगर सपोज ऑफलाइन की आप फीस देखते हो तो हमारी ऑफलाइन की जो फीस है बच्चा वो हमारी ऑफलाइन की फीस है 3000 रुपए जो जनरली क्लास में आके कोचिंग में आके जो बच्चे पढ़ते हैं मैं उनके रिगार्डिंग. और अगर सपोज आप जैसे कोई दूर बच्चा है ना अगर वो नहीं आ सकता यार इतने दूर से कैसे आएगा सीधी बात है तो वो अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहता है वीडियो के थ्रू हमारे साथ पढ़ना चाहता है और जो भी और चीजें जो हम लोग मुहैया कराते हैं वो भी चीजें ओवरऑल अगर सपोज आप चाहते हो तो 1000 रुपए का आपको सब्सक्रिप्शन करना है बस. और ये सारे के सारे कंटेंट कैसे कैसे फास्ट में हम लोग चीजें सीखते हैं कैसे कैसे फास्ट कैलकुलेशन करते हैं ये आपको समझ में आ जाएगा. ओके तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखो बच्चा. काय आहे रे नवीन? दिमाग खराब. 193 भागिले 4 दशांश करा म्हणते का? पाय 2 मेथड सांगितलं होतं. गुणीला एक तर 25 करा म्हणजे किती झाला 100 आणि इथं वरती पण 25 करा बस. ठीक आहे गुणाकार केल्यावर ते इतर किंवा सरळ डोकसा काम नाही केलं ना आपला तर का करावचा 193 भागिले 4 करावचा. खतम सत्यानाश. समजला का? पाय जर मी का म्हणतो जर आता 4 न भाग द्यायचा 4 किती गा 4 6 जा रेट लमचा दिमाग खराब 4 4 जा 16 म्हणजे 4 चौक 16
9तून 6 गेले 3, मग हे 33 आणि 8 चौका नाही 32 होते हो. ठीक आहे, म्हणजे मला सांग 48 कोटी आहे जी. सर एकच नंबर काम. 48 एकच जागी आहे. हा होऊच नाही सके, हा होऊच नाही सके, हा होऊच नाही सके म्हणजे उत्तर झाला. समोर कासाठी जावाच? टाइमपास करत बसावचा नाही. रपाकचे सन्न पिको दन्ना ॲव्हरेज मध्ये उत्तर काढावचं. समजला का जी? सगळ्यांना समजला का? ठीक आहे. बघा ना रे, बघ ना समोर कशासाठी पॉइंट लावतो आणि मग नाही मला उत्तरच कळावचं आहे म्हणजे पावाचंच आहे. कायसाठी रे बाबा समजला ना तिथे आपल्याला, की भाई 2 अंकानंतर सगळे वेगळे-वेगळे काहीतरी दिसत आहेत. तिथे हा दुसराच अंक बघ ना 6 आहे, 9 आहे, 7 आहे. ते गरजच नाही, ते पॉसिबलच नाही. चल नवीन जाऊ. ठीक आहे. चल पाय का म्हणतोय समोर. असे प्रश्न मी एक बार लक्ष ठेवायचं हां. अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये एक गोष्ट नियम लक्षात ठेवायचा. पॉइंटच्या डावीकडील जे संख्या असतात, मी काय म्हणत आहे? हा बघ, हा जसा पॉइंट आहे, याच्या डावीकडील संख्या पहिले बघायच्या. डील कधी पण करायचं तर डाव्याकडच्या संख्यांचं. हा लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांग, पॉइंटच्या आधी 11 आहे, इथे पॉइंटच्या आधी 0 आहे, इथे पॉइंटच्या आधी 0 नाही तर म्हणजे पॉइंटच्या आधी 26 ठिकाणी 0 नाही, एकाच ठिकाणी 11 आहे. म्हणजे 100% 11 पॉइंट तुमच्या उत्तर राहणार आहे. कोटी आहे जी, कोटी. 12 तू नाही होऊ शकत. हा कोण 111 तूही नाही होऊ शकत. 2 उत्तर आहेत. 2 पैकी तुमचा उत्तर आहे. चला आता समोर जावाचा पाय. पॉइंटच्या नंतर एक ऍडिशन करत जा. छोटे असतील तेव्हाची गोष्ट सांगत आहे मी हा. जेव्हा मोठी संख्या असतात तेव्हा उजव्या बाजूनच यावं लागेल तुम्हाला. म्हणजे प्रॉपर असंच करावं लागेल. 0.11 आणि मग हा 0.011 असं आणि मग 0.0011 आणि मग किती 11.00 काय रे तो 1 आणि 1 असा टाइप करावाच लागतं. जेव्हा मोठ्या संख्या असतात तेव्हा लक्षात. आणि हे जेव्हा चांडरी चिल्लर पार्टी असते ना त्यावेळेस असा टेन्शन नाही घ्यायचा. 11 100% झालाय. त्याच्यानंतर हा 1 पॉइंटच्या नंतर 1 आहे. इथं बघ 1 0 1च इथे 0 1च इथे 0 1च म्हणजे इथं तर 1 100% राहणार आहे. इतका पक्का. त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर हा 2च आणि हा त्याच्यानंतर 3. तर 11.13च्या आसपास उत्तर कुठे आहे रे? हा तर होऊच नाही सके कारण की हा बघ 11.11 झाला. 3 पाहिजे होता म्हणजे 100% तुमचं उत्तर काय? तर सी उत्तर राहणार. नाही तर प्रॉपर याचं कॅल्क्युलेशन करून टाकाल. मला आपोआप समजून जाणार बघा. 1, 3, 3, 1.1 आणि 1 झाला उत्तर. इतकं करायची गरज नाही. जर तुमचं लॉजिक छान आहेत ना, तुम्हाला कॅल्क्युलेशन तिथे समज व्यवस्थित आहे, की पॉइंटचं शिफ्टिंग मी कशा पद्धतीने करत आहे, पॉइंटच्या नंतरची संख्या कशा पद्धतीने जोडत आहे, या सगळ्या वर्षभर मग मी आधीच सांगितलंय, वर्षभर तुम्ही किती मेहनत करता त्यावर तुमची परीक्षा असते. या 2-3 दिवसामध्ये काहीच होत नाही, हाही लक्षात ठेवायचं. ठीक है? आपको ऐसा लग रहा होगा सर आप बच्चों को डिमोरलाइज कर रहे हो। बच्चों डिमोरलाइज करके मतलब नहीं है बच्चा। साल भर अगर पढ़े हो ना तो मेरे किसी के भी कहने से आपका बच्चा डिमोरलाइज नहीं होगा, इतना पक्का। समझ रहे हो बातों को, है ना? तो वो सारा खेल मेहनत का है। साल भर हम लोगों ने कितना बेहतर तरीके से मेहनत किया है। ओके? तो चलो नेक्स्ट एग्जांपल देखो, कोई टेंशन नहीं लेता अपन अक्कन देख चलगा पायना. जर 21 मार्च 2008 ला शुक्रवार 21 मार्च 2008 ला शुक्रवार आहे. हो का? ठीक आहे. शुक्रवार आहे. अच्छा होता. तर 21 मार्च 2007 अरे दिमाग खराब. मागची गोष्ट केली नाही. 21 मार्च 2007 अच्छा तो कोणता दिवस आहे? बघा. इसमें बहुत से बच्चे कन्फ्यूज हो जाते. कैसे? डायरेक्टली एक गोष्ट लक्षात ठेवायची 21 मार्च जेव्हा केव्हा असते ना रे, ठीक आहे? तर मुलं काय करतात डायरेक्टली सर ज्या शुक्रवार आहे ना, तर फक्त 1 वर्षासमोरची गोष्ट सुरू आहे ना, तर काय करतात तर शुक्रवारमध्ये फक्त 1 दिवस मिळवतात. गलती पहा, गलती काय-काय करू शकतात मुलं हां. गलती काय करतात 2000 ते पाहत नाही का हा 2008 हो का 2007 जो काही आहे, ठीक आहे. 2008 हो म्हणतात, 2007 बद्दल विचारलं आहे. गलती पहा, पहिल्या नंबरची गलती काय? शुक्रवार आहे, तर 1 दिवस समोर जात असतो हा त्यांना माहीत आहे कारण की तारीख सारखीच आहे. हा त्यांना माहीत असते की 1 दिवस समोर जाते. पण ते हे विसरून जातात काय? 2 गोष्टी विसरतात. कुठली? की हा जो वर्ष आहे 2008 हा लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये कधी पण तोच दिवस पुढच्या वर्षी हा कधी पण 2 दिवसानंतर येत असतो. म्हणजे शुक्रवार आहे तर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी येणार. समजलं? पण पुढच्या वर्षी ठीक आहे. म्हणजे 2008 आहे
तर 2009 सालीची गोष्ट करत आहे. पण हा 2007 हो ना का? 1 वर्ष मागे गेलास. तर 1 वर्ष मागे गेलास तर 2 दिवस मागे जावाचा हा लक्षात ठेव. समजला का मी का म्हणलो? थोडासा रिपीट ऐकून घेवायचा. आता डबल रिपीट करण्यालायक वेळ नाही आहे आता हां. समजला का मी का म्हणलो? बघा 2008चा दिवस दिलाय, 2007चा दिवस विचारलाय त्याच तारखेचा. नाही समजला का? बघा 2008 हा लीप वर्ष आहे का नाहीये? काऊन लीप आहे आता? लीप लीप का हो जी? लीप म्हणजे ओठ होतात का ओठ? बया न असं पकडतो का नाही? लीप म्हणजे ओठ नाही रे बाबा. लीप वर्ष का? जो वर्ष 4 ने परिपूर्ण भाग जातो किंवा वार्षिक काय म्हणतात शताब्दी वर्ष जर कशाने 400 नी भाग जातात, तेव्हाच तो त्याला म्हणायचं की तो लीप वर्ष आहे. ठीक है? इसके सारे डिटेल अपन ने पढ़े हुए हैं, अभी ज़्यादा डिटेल में मैं नहीं जाऊँगा, है ना? जो भी है जिस हिसाब से है, ठीक है? तर हे गलती करायची नाही. मागे जायचं. मागे 2 दिवस म्हणजे काय रे? शुक्रवारच्या मागचे 2 दिवस पकड बरं कसं होते? बघ रे. शुक्रवार. शुक्रवारच्या आधी कोणता येते? गुरुवार. ओके, ठीक आहे. मग कोणता येते जी? बुधवार. ठीक आहे जी. आहे का जी बुधवार? झाला तरी उत्तर तुमचा 2 दिवस मागे जावाचा. अरे क्या ये बात सभी को पकड़ में आई क्या? तो जल्दी कमेंट तो किया करो यार, जितने बच्चे हो मेरे ख्याल से उतने तो कमेंट कर दो. चलो लाइक तो कर दो, लाइक रप 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 लाइक मारा करना. हाँ सर समझ रहे सर, हाँ सर समझ रहे. काय तुम्ही पसंद नहीं करते यार आप, ऐसा लग रहा है मेरे को. चलो एनीवे जो भी है आपकी मर्जी. लेकिन थोड़ा बहुत जो भी मेहनत चल रही है उस हिसाब से. ओके तर बघा बघा. अरे सर 6 किलो 8 हेक्टोग्राम आणि 34 ग्राम मध्ये ते किती ग्राम असेल? हा हा. ये चीजें बच्चा आपको इसको देखते बराबर हेक्टरो, किलो, ग्राम ये देखते बराबर क्या बचपन का पुराना जन्म आपको याद आ रहा है क्या? अपने क्लास के बच्चे याद करो वो दिन. कोटी हिंडतेस डेक्कन मध्ये देसी चॉकलेट मिळते येते. आठवते का याला कसं पाठ केलं होतं आपण? जसं समोर जाऊया मीटर म्हणजे हा इथे ग्राम पण येतो. लक्ष दे रे, इथे ग्राम पण येतो आणि इथे लिटर पण. हे सगळे बेसिक गोष्टी आहेत. हे आता जनरली तुम्ही म्हणाल, की आम्हाला पूर्ण प्रॉपर पद्धतीने इथे शिकवा. पॉसिबल नाही. वर्षभरासाठी जर तुम्हाला मी आधीच सांगितलं, वर्षभर अगर सपोज आमच्यासोबत तुम्हाला अभ्यास करायचा असेल, आत्ता हा ऑफर सुरू आहे. तुम्हाला ₹1000 ठीक आहे, ओव्हरऑल वर्षभर जे कोणी 4थीत असतील आणि 5वी मध्ये असतील. जर ऑनलाईन आमचा कोर्स घ्यायचा असेल, तर तुम्हाला ₹1000 ओव्हरऑल सबस्क्रिप्शन मिळेल. ओके, चलो. आणि जर कोणी ऑफलाईन इथलेच जर लाखांदूरचे कोणी असतील रे बाबा, तर त्यांच्यासाठी 3000. नाही तो सर तुम्ही तर ₹1000 म्हणले ना जी ऑफलाईन, ऑनलाईन. हां, भेटेल ना का? मग ऑनलाईन करावं लागेल. ठीक है? मैं खुद जिंदा चाहिए ना जिंदा, तो 3000 का. ठीक है? और वो क्या बोलते हैं ऑफलाईन चाहिए ना ऑफलाईन, तो समझ जाना 1000 का बस. ठीक आहे? चला, तर बघ जसं समोर जाशील तसा भागाकार वाय 10, जसं मागे यायचं तसं गुणाकार वाय 10. हे पळे है. चला, तुला काय पाहिजे रे? हे ॲक्ट्रो. चला आता पाय बरं. काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. 6 किलो. 6 किलो म्हणजे का होते का? किती ग्राम? 6 किलो किती? एकम, दोनम, तीन म्हणजे 3 शून्य लावून टाक. 6000 ग्राम झाला. ठीक आहे. मग का म्हणते 8 हेक्ट्रो म्हणते हा बया. हा का म्हणते 8 हेक्ट्रो. हेक्ट्रो कोटी यायची? हा आहे हेक्ट्रो. कोटी हिंडतेस म्हणजे हेक्ट्रो झाला. हेक्ट्रो पासून ग्राम. टुबुक टुबुक 2 शून्य म्हणजे 800 ग्राम. क्लिअर आहे? अच्छा. आता 34 ग्राम म्हणजे किती ग्राम? असं पकडतो ना का तुले? तो जो ऑलरेडी ग्राम आहे त्याला कायसाठी ग्राम मध्ये कन्वर्ट करायचा? सलमान खानला सलमान खानच म्हणजो ना? का शाहरुख खान म्हणजो? समजला ना? जो ऑलरेडी आहे त्याला तसंच म्हणायचा. म्हणजे 34 ग्राम म्हणजे दुसरा तिसरा काय नाही 34च ग्राम. अरे समजाव कर. चलो 0044 0033 34 कोटा आहे का शेवटी? सप्पाच जागी यार. 2 जागी आहे. अच्छा ठीक आहे मग. आणि हा किती रा 34 आणि हा 00 झाला ना हा किती 8 आणि हा किती 6. 6834 ग्राम तुमचा उत्तर. क्या ये बात क्लियर आई क्या? क्या ये बात समझ में आई क्या सभी को? डिडिंग डैंग. अरे बच्चा पार्टी सभी को क्या ये बात समझ में आई? अरे थंबनेल कुछ तो लाइक वाइक कर दो यार हमारे लिए. कुछ तो कर लीजिए. बस ओके. देखो देखो. अबे देखो देखो नेक्स्ट एग्जांपल. बघा रे. अरे 2 दिन सिर्फ जिंदगी के है अपने. नवोदयच्या परीक्षेचे हां. अरे जिंदगी तो बहुत बड़ी है ना? जो भी है, ठीक है. 2 बूंद जिंदगी के ले लो बच्चा, ठीक है. चलो देखो एका संख्येच्या अर्ध्या. हां, सर ये 1 नंबर एक्झाम्पल आहे सर. एका संख्येच्या कोणती संख्या माहिती आहे का तुम्हाला? नाही. तर एक्स. एका संख्येचा अर्धा करा म्हणजे 1/2.
त्याचा 1/3 करा म्हणजे 1/3, त्याचा 1/4 करा म्हणजे 1/4, म्हणजे किती आहे म्हणते 30. मी म्हणतो का? नाही नाही, मी म्हणलो का? हा प्रश्न म्हणते. ठीक आहे, चल. सर एक्स गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे एक्स होते. अच्छा, 2 6 आणि 6 24 होते का सर? ठीक आहे. आता मला सांग. नाही, मी का म्हणतो, हा 24 भागाकारात आहे, तिकडे पर्यंत का होईल का? गुणाकारात. म्हणजे 30 गुणिले 20 खतम. अब मेरे को एक बात बता, एक्स बरोबर 3 दुने 6, 0 0 2 0 म्हणजे उत्तर माझं 6 आहे. खतम. चलो बच्चा सामने. काही प्रश्न असे चिल्लूभर म्हणतात ना, बिलकुल चुटकीभर सिंदूरवालेच असतात. 180 मीटर आणि 170 मीटर लांबीच्या गाड्या. बॅड दिमाग खराब. ठीक आहे. हा किती मीटरची आहे? 180 मीटरची आहे. ओके. आणि 170 मीटर लांबीची गाड्या अनुक्रमे 70 किलोमीटर म्हणजे पहिला वाला 70 किलोमीटर प्रति तास आहे. ओके, ठीक आहे भावा. आणि दुसरी वेगाने एकमेकांच्या विरुद्ध म्हणल्यावर डोकसा आपला चालला पाहिजे. हा 170 मीटर आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे 56 किलोमीटर प्रति तास. बापा, हा मीटरमध्ये दिलं, हा किलोमीटरमध्ये दिलं. मीटर, अच्छा, काही टेन्शन नाही घ्यायचं. माहित आहे ना, किलोमीटरच्या प्रति तासाचा रूपांतर जर मीटर प्रति तासामध्ये करायचं आहे, छोट्यामध्ये करणे तर गुणीला 5/18, मोठ्यामध्ये करणे तर गुणीले 18/5. तोंडपाठ राहायला पाहिजेत. आज रात को एक सीरीज आएगी बच्चा आप लोगों को 8:30 बजे. ठीक है, 8:30 बजे, नहीं तो मैं अगर सपोज हो सका, अगर पॉसिबल हो सका मुझसे तो 9 बजे के आसपास. ठीक है, एक सीरीज आपकी आएगी जो कि बहुत इंपॉर्टेंट रहेगी, जिसमें ओव्हरऑल पूर्णच्या पूर्ण गणित तो मला वाटते 1 ते 2 तासाच्या आसपासच्या राहणार. ठीक है, आज अगर सपोज हो सके आपसे तो 11 बजे के बाद या 10 बजे के बाद सो जाना, उसमें क्या फर्क पड़ता है ना. मतलब हो सके तो मेरा कहने का इंटेंशन ये है बच्चा, की जर गणिताचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत जर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटत असतील, मोठा बाग का नका. प्रॉपर एक जो भी एग्जाम्पल्स रहेगा उसके हिसाब से मैं उसको बताने की कोशिश करूंगा पूरे 1 से 1.5 घंटे के अंदर. मैं कोशिश करूंगा कि आपको सारे के सारे चीजें मुहैया करा सकूं. और अगर सपोज आपने प्रॉपरली साल भर पढ़ा है तो उससे आपका रिवाइज हो सकेगा, है ना. तो चलो मिलेंगे बच्चा, रात को तो मिलेंगे. तो अभी तो पहले ये तो खत्म कर ले रे बाबा. 180 मीटर समजला ना. हा हा लक्षात ठेवायचा. तर मी का म्हणतो, पाय विरुद्ध दिशेत चालले. विरुद्ध दिशेत जेव्हा जाते तेव्हा लक्षात ठेवायच्या गतीची बेरीज होते. जेव्हा विरुद्ध दिशेमध्ये जाते ना, लक्षात ठेवायच्या गतीची बेरीज होते. थांबा, हा लॅपटॉप मरत आहे. थांबा, मला लावू द्या तेले. बघा बघा बघा, जिंदा झाला रे तो रे. हा, ठीक आहे. चल पाय, टेन्शन काय घ्यावायचं नाही. ठीक आहे, पाय कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, विरुद्ध दिशा जेव्हा केव्हा असते ना, तेव्हा गतींची बेरीज करायची. गतींची बेरीज. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचं. आता मला सांग, एकूण काय विचारलं रे, किती वेळात, म्हणजे वेळ म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. तर वेळ म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता सर इंग्लिश मध्ये काय सांगता जी. अच्छा, तर वेळ म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, अंतर भागिले गती. तर बया, अंतर किती काय, अंतर म्हणजे दोघांच्या जे कुठलाही बघ, लक्षात ठेवायचं. कधी पण अंतर या ठिकाणी जे कुठलंही तुमच्या रेल्वे गाडीची जे कुठली लांबी आहे ना, त्या दोन्ही गाडीची लांबी का नाही बेरीज करून टाकायची. बस खतम. तर सांग, 180 प्लस 170 का हो, हा पहिल्या ट्रेनचा आणि हा दुसऱ्या ट्रेनचा. आधीच करू शकत होत्या, पण मला समजावून सांगणे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आता आधीच ते बेरीज करणं कधी पण योग्य. ठीक आहे, इथल्या इथंच करून टाकायचं, सत्यानाश काम धंदा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गती. आता गती फक्त इतकं एक गोष्ट लक्षात ठेवा रे. एक थोडंसं मला इथं तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की गती तुम्ही बघाल तर किलोमीटर प्रति तास आहे आणि इथं बघाल किलोमीटर प्रति तास आहे. पण दिलेलं जे कुठलंही तुमचं अंतर आहे ते मीटरमध्ये. त्याला तुम्हाला आधी काय म्हणतात रे, मीटर प्रति सेकंडमध्ये रूपांतर करावं लागेल. फक्त इतकं काम तुम्हाला करणे. ओके, देख बच्चा, तो इसको पहले ही आप मेरे को एक बात बताओ. इथं अगर गती पण तुम्ही बघाल तर गतीची तुम्हाला आधी बेरीज करावं लागेल ना रे. सगळ्यात आधी काय करून टाकाल तुम्ही बघा. कधी पण हा पण करण्याच्या आधी लक्ष दे, मी काय म्हणत आहे, अंतर पहिलेच काढून टाका. किती एकूण अंतर किती, 180 आणि हा 170, म्हणजे हा किती, हा 5 आणि हा 350 झालं तुमचं. हा 350 इथे आलं. ठीक आहे, पण हा मीटर आहे. ठीक आहे, किलोमीटर नाही आहे. आता उरलेलं काय आहे, गती. 70 प्लस 56 हा किती, 126. समजला का, 126. तर हा 126 किलोमीटर प्रति तास आहे, मीटर प्रति सेकंड नाही आहे. तर त्याला रूपांतर करावचं ना का. पाय कसा करावचा रूपांतर करावसाठी, तर 126 गुणिले रूपांतर करावसाठी काय करावं लागेल, 18/5 का 5/18. बघा तुम्हाला
छोट्यामध्ये करणे आहे म्हणजे 5/18 तर 18 साती होतात 126. पहा टेबल आल्या पाहिजे. वर्षभर आपण तेच करत असतो. फाडे खूप महत्वाचे आहेत नवोदयच्या दृष्टिकोनातून. 18 साती 7 35 मीटर प्रति सेकंड. लिहा 35 मीटर प्रति सेकंड. 35 एक 35, 35 एक 35 म्हणजे तुमचं उत्तर आहे बच्चा 10 सेकंद. खतम. ठीक आहे. बघा उत्तर बिलकुल चॅंड्री होता. हे कन्सेप्ट फक्त माहिती पाहिजे. हा लक्षात ठेवा की मीटर किलोमीटर प्रति सेकंडचं किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये कसं करतात. ठीक आहे. विरुद्ध दिशामध्ये जेव्हा गाड्या जात असतील तेव्हा गतींचं काय होते. भाई बेरीज होते ना का. विपरीत दिशामध्ये जर जात असतील तर का होते. बस हे लक्षात ठेवाय. विपरीत म्हणतो सोबतच्या दिशेमध्ये जात असतील त्यांची वजाबाकी होते हे लक्षात ठेवायचं. हा ठीक है चला 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 बैठो 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 चला बाद में डिटेल में बता दूंगा मैं ज्यादा कुछ अभी नहीं जाते. ये रे पटकन ये रे जल्दी नवीन प्रश्न टाका रे बाबा. संपला का नाही. हा चला बघा सर एकच नंबर जी यू नो बदमाश. बदमाश पता है का आपको बदमाश बॉडमास का. हाँ तर 15 तून 7 मला एक गोष्ट सांगा बदमाशच्या हिशोबामध्ये बदमाशच्या याच्यामध्ये मला एक गोष्ट सांग सगळ्यात पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो. ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो की नाही. ठीक आहे तर मला सांग 15 तून 7 गेले किती रे तर 8. ठीक आहे आणि 9 तून 5 गेले किती रे 4. 8 32 8 32 म्हणजे उत्तर 64. खतम. काय काय म्हटलं ना चुटकीभर सिंदूर रे चुटकीभर सिंदूर वाले प्रश्न राहतात. ठीक आहे चल नेक्स्ट प्रश्न. पाय एखाद्या व्यक्तीने एक पुस्तक 10% नफ्याने आणि दुसरे पुस्तक 10% तोट्याने विकले. पाय 10% नफा आणि 10% तोटा. माहित आहे तुम्हाला हे असा जेव्हा पण असते. नेहमी काय लक्षात ठेवायचं एक्सचा वर्ग भागीला 100. माहित आहे का रे विसरल्या का रे सगळे सांगितलं आहे की नाही सांगितलंय सगळ्यांना सांगितलंय. हा नेहमी काय असते लॉस तोटा कधी पण 10%चा फायदा करावासाठी 10% नुकसान करून राहिला तर तोटाच होईल ना का त्याला. वो नॉर्मल इसमें पढ़े थे अपन ने. चल एक्स स्क्वेअर भागीला 100 म्हणजे काय एक्स म्हणजे काय तर 10. 10चा वर्ग भागीला 100 म्हणजे किती रे 100 भागीला 100 म्हणजे 1% काय झालं त्याला तोटा झाला. तुला तो थोडी विचारलं ना तिनं किती तोटा झाला म्हणून तिनं काय विचारलं जर एक पुस्तक लक्ष दे जर दर दोन्ही प्रकारमध्ये विक्री किंमत 99 असेल एक पुस्तक जर 99 रुपयाची असेल विक्री किंमत लक्ष दे विक्री तर दोन्हीच्या किमतीची बेरीज किती. हो एक पुस्तक 99 ची तर दोन पुस्तक किती रुपयाची रे 99 गुणिले 2 करावचे किती 9 2 18 9 2 18 आणि 19 198 रुपयाचे दोन पुस्तका होतात. क्या बात क्लियर हुई बच्चा सभी को. चला आठवां मेरे अपने क्लास के तमाम बच्चे आपके आंसर अभी आ जाना चाहिए था. खत्म भाई बात कुछ भी नहीं है रे. जेव्हा केव्हा तुम्हाला काय म्हणतात हे विक्री किंमत तुम्हाला माहिती आहे. विकी माहिती आहे किती 198 विकी माहित आहे. सोबतल्या सोबत टक्केवारी तोट्याची टक्केवारी ही माहित आहे. खरेदी किंमत काढणी बहुत मोठी गोष्ट आहे का. खरेदी किंमत म्हणजे काय राहते खरेदी किंमत बरोबर विक्की गुणीला 100 भागीला 100. आठवा तुम्ही चिपकवून ठेवलाय तुमच्या बोर्डवर जिथे तिथे आराम करता तिथे सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. 100. आता मला एक सांग हा तोटा आहे म्हणजे मायनस लॉसचा टक्के म्हणजे तोट्याचा टक्के पाहून टाकचा तोटा टक्के लावा. आता विक्री किती जी 198. अच्छा 100. ठीक आहे ठीक आहे 100. आता हा 100 आता हा 1% लॉस आहे तर 1% राहील ना. तर 198 गुणिले 100 आणि हा 100 मधून 1 गेला तर 99 तर 99 दुर्री म्हणजे हा किती गा 200 रुपये तुमचा उत्तर. दोन्ही किमतीची बेरीजच्या स्वरूपामध्ये जर त्यांनी विचारलं असेल तर काय बात क्लियर हुई क्या बात क्लियर हुई. काय प्रश्न मी खरं सांगतो पुरा चुटकीभर सिंदूर हे बघा. हा थोडा लॉजिकचा प्रश्न आहे. ठीक आहे तुम्हाला माहित पाहिजे की 10% प्रॉफिट होतं 10% तोटा होतं. अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की त्याला काय झालं आहे तोटा 100% तोटाच असते पण किती हे माहिती करायसाठी एक्सचा वर्ग भागीला 100. तर एक्स म्हणजे काय तर हा जर इथे 10% नफा किंवा 10% तोटा होत असेल तर एक्स 10 राहणार. 20% तोटा किंवा 20% नफा होत असेल तर हा एक्स इथे 20 राहणार. ठीक है अगर सपोज आपको और ज्यादा डिटेल में इसका चाहिए तो आप आपला काय म्हणतात रे टक्केवारी नाही नफा आणि तोटाच्या रिगार्डिंग एक व्हिडिओ आपले आहेत 3 ते 4 त्यामधले भाग आहेत ते जाऊन प्लेलिस्ट मधून तुम्ही बघू शकता. ओके तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया रे. टेडिंग डँग ये रे पटकन 292 दिवसाकरिता 2000 वर 500% 6 माही. सर 6 माही हे तर होकटेच वर्ड आहेत जे पहा असं कन्फ्युज करू शकते तो तुम्हाला आजकाल.
292 दिवस म्हणते. आणि कधी पण आपण माहित आहे ना, दिवस राहिले तर वर्षामध्ये रूपांतर करावचं. तर कालावधी इथे काय राहील रे? कालावधी हे 292 दिवस म्हणते. त्याला वर्षामध्ये रूपांतर करायसाठी 292 भागीला 365. एक गोष्ट लक्षात ठेवायच्या. हा 33च्या फळ्यात, 365 हा कधी पण भाग जाते. लक्षात 33 आणि 5 याबद्दल विचार करायचा. आधीच मी सांगून ठेवत आहे. 33च्या फळा. तर लक्ष दे. आता जनरली अगर सपोज मला याला तुम्हाला सांगायचं असेल ना रे, ते एक गोष्ट लक्ष दे. 33 गुणीला 5 म्हणजे 33 पाची सरळ हा. 33 पाची आणि 33 चौ म्हणजे 4/5 वर्ष हा तुमचं काय राहणार कालावधी राहणार. ठीक आहे. आता 5% ही 6 माही आहे. कोणती माही आहे? 6 माही. तुम्हाला 6 माही वर्षभरासाठी राहते ना का? आम्ही कधी पण सरळ व्याज वर्षभरासाठी काढतो का? 6 माहीसाठी काढतो. ठीक आहे. तर 6 माही आहे. तर एका वर्षामध्ये 6 महिने किती वेळा येतात? 2 वेळा. तर त्याला 2 न गुणाकार करून टाकायचा म्हणजे वर्षाचा भेटून जाते तुला. म्हणजे का? तुझा जो दर राहील ना का दर हा 5% गुणीला 2 म्हणजे 10% राहणार. 5% नाही राहणार. आम्ही गलती इथे हेच करतो. सर दर तर 5% दिला आम्ही 5% लिही ना का? मला काय? ठीक आहे. हां. तो पाय. तर याचा व्याज विचार. अच्छा मुद्दल आहे का दिली? हो ना जी. 2000 मुद्दल आहे. तर चला आता उत्तर काढा रप्पा-रप. तर व्याजचा फॉर्म्युला काय? व्याज बरोबर मोदक. हां, माहिती आहे का मोदक? मुद्दल म्हणजे मुक्काम, पोस्ट वगैरे नाही. मुद्दल, दर आणि कालावधी. भागिले कितीक जे 100. अच्छा मुद्दल किती काय? 2000. दर किती काय? दर 5% नाही बया, 5% नाही 10 आणि कालावधी किती रे बाबा? कालावधी किती आला रे? 4/5 बस 100 समजला का? पहिले 0000 मेला. 5 एक 5 न 5 दुने 10 मेला. आणि हा पाय 2 दुने 4 न 4 चौ 16 आणि हा 0 म्हणजे 160 तुमचा उत्तर. पहा व्यवस्थित बघा काहीच नसते फक्त कन्सेप्ट आणि लॉजिकचा खेळ आहे. त्यांनी 6 माही म्हटलं वर्षाचा कन्सेप्ट तुम्हाला माहित असते तर कधी पण 6 माहीचं रूपांतर वर्षामध्ये करायसाठी गुणीला 2 करून टाकायचं. कोणाला दरला हा लक्षात ठेवा. आणि कालावधी जर तुम्हाला दिवसांमध्ये दिलेला आहे त्याला वर्षामध्ये करायसाठी भागीला 365 महिन्यामध्ये दिला आहे भागीला करायचं वर्षामध्ये करायसाठी भागीला 12 हा लक्षात ठेवायचा. आणि जर वर्षामध्येच दिला आहे त्याला वर्षातच ठेवजो. त्याला काही नको करजो. हां चल पाय नेक्स्ट पाय रे लवकर ये रे. अरे सर एकच नंबर प्रश्न सर. असे प्रश्न खूप येत आहेत. बघा असे प्रश्न आले. हा आपला गुणोत्तर प्रमाण मधला प्रश्न आहे. गुणोत्तर प्रमाण मधला. चल 11 म्हणजे 2 भागिले 11. अरे बकरा नाही 11. आणि हे जे 4 टिंबे दिसतात त्याला इक्वल टू करून टाकायचं. 6x म्हणजे 6 भागिले x. तिरपा गुणाकार करीन आणि उत्तर पटपट काढीन. ठीक आहे. चल 2 गुणिले x 2x 6 गुणिले 11 66. समजला का जी? नाही समजला का? एक्स आता हा 2 इकडे गुणा करत आहे. तिकडं परलत भागीला 32 6 न 32 6 तर उत्तर 33 खतम. तो लास्ट प्रश्न बघूया बच्चा आता. उसके बाद एंड है. सोमेश 25 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. 25 दिवसात पाय एक काम 25 दिवसात पूर्ण करू शकत आहे तो. ठीक आहे. एक काम. ठीक आहे. तर 15 दिवसात किती काम रे मला सांग रे. 15 दिवसासाठी एका दिवसाचा हिसाब काढ फक्त. तर एका दिवसात किती काम होईल? एका दिवसात 1/25. नाही समजला का? अरे एका दिवसात 1/25च काम होईल ना का? ठीक आहे तर 15 दिवसात म्हणते तर 15 गुणिले 1/25 5 5 25 5 3 15 म्हणजे 3/5 काम हे का 15 दिवसात होईल. खोटी आहे का ना से आहे. खत्म काम. क्या ये बात पकड़ में है बच्चा? आज शाम को अब हम लोग थोड़ी देर में ही बड़े मुश्किल से मैं कोशिश ये करूंगा कि 5 बजे के आसपास और आपके साथ लाइव आओ. ठीक है. लाइव आने की कोशिश कर रहा हूं 5 बजे. ध्यान से रेडी रखना. ऐसे ही व्हरायटीज ऑफ एग्जाम्पल हम लोग करने वाले हैं जे मला वाटतात की महत्वपूर्ण आहेत. आणि बघा अगर खूप झालं तर झालं व्हॅल्यू चेंज होतील. जसेचे तसे प्रश्न येण्याचे चान्सेस वाटत आहेत मला. ठीक आहे. म्हणून प्रॉपर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना समजून घ्या. ओके. व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर नोट्स बनवा. ठीक आहे. आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. लॉजिक बघा की कशा पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. 5 वाजता पुन्हा भेटूया. ठीक आहे. नवीन याच जोशने खूप छान करायचं आहे रे नवोदयमध्ये आपल्याला. ओके. आय होप तुम्ही सगळेजण मला त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये मदत कराल. सगळेजण व्यवस्थित टाइमवर याल. ओके. आणि मी प्रयत्न करणार की मी पण वेळेवर येऊ. ओके. तो चलो बच्चा
मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए और ख्याल रखिए। थैंक यू सो मच बच्चा। बाय बाय।